शासनाकडून गोरगरिबांना दर महिन्याला धान्य वाटप होत असते। मात्र पुरवठा विभागाकडून कीड लागलेले धान्य मावळ तालुक्यातील डोनेगाव येथे रेशनिंग धारकांना वाटप केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या संदर्भात स्वस्त धान्य दुकानात नागरिकांनी विरोध दर्शवला असता त्यांनी दुकानातून रेशन धारकांना ऑनलाईन पावती दिली जात नाही, तसेच अनेक वेळा दुकान बंद झाले असे सांगण्यात येते। महिन्यातून 2च दिवस दुकान चालू असते अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत। मात्र पुरवठा अधिकारी यांनी धान्याची पाहणी केली असता त्यात एक गव्हाच्या धान्याचा कट्टा कीड लागलेला भेटला। तो दुकानदाराला लगेच बदली करून दिलेला आहे। तसेच यापुढे दुकानदाराकडून असे धान्य वाटप करण्यात येणार नाही याबाबतही पुरवठा परीक्षण अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यात। संबंधित दुकानदार व वरिष्ठ धान्य पुरवठा अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी डोनेच्या ग्रामस्थांनी केली। मात्र ग्रामस्थांचे आरोप मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांनी फेटाळून लावले असून कुठल्याही प्रकारचे कीड लागलेले धान्य वाटप करण्यात आलेले नाही असे सांगण्यात आले।